स्वागत आहे। आज आपण मोसंबीच्या संत्र्याचे अर्क काढणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागेल HM हर्बल डिस्टिलेट युनिट, हे 5 लिटरचे आहे आणि आपण ह्या इंस्ट्रुमेंटमधून आपण मोसंबीचा अर्क काढणार आहोत। मोसंबीच्या सालीचे अनेक फायदे आपल्याला आतापर्यंत माहीत आहेत, पण त्याच्यामधील जे रस आहे, जे सत्व आहे, ते काढून त्याचे सुद्धा वेगवेगळे फायदे आहेत। तर त्यासाठी आपण ती प्रोसेस कशी आहे, अर्क कसे काढायचे, ती आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मी ह्यामध्ये सांगू इच्छितो की या इन्स्ट्रुमेंटचे काही भाग आहेत। तर त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत। ही इंस्ट्रुमेंट डिस्टिलेशन युनिट आहे, हे 5 लिटरची कॅपॅसिटी आहे। नंतर हे HM हर्बल डिस्टिलेटचं कंडेन्सरचा पार्ट आहे, हा भाग खाली असतो, हा भाग वर असतो। यामध्ये एक थर्मोमीटर लावलेला आहे। ह्यामध्ये प्रोसेसमध्ये यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये खालून जेव्हा आपण हीट देऊ तर त्यामध्ये द्रव्याचे हवेमध्ये रूपांतर होईल वाफेमध्ये, आणि ती वाफ ह्या छिद्रातून वर जाईल आणि ही वाफ ह्यामध्ये गेल्यानंतर, डिस्टिलेटरमध्ये गेल्यानंतर आत ती कंडेन्स होईल आणि ती परत द्रव्य रूपात येईल। तर आपला जो अर्क आहे तो पाण्यामधला वाफेत सालीच्या सोबत जो गरम पाण्यामध्ये तो डिझॉल्व होईल, मिक्स होईल आणि तो वाफेमध्ये येईल, आणि तो अर्क जेव्हा पाण्यामध्ये द्रव्य रूपात येईल, तो अर्क आपण ह्या बॉटलमध्ये कलेक्ट करणार आहोत। तर कंडेन्स करण्यासाठी आपल्याला एक सॉल्व्हेंटची गरज असते। इथे आपण एक कूलंट म्हणून इथे पाणी वापरणार आहोत आणि ह्यामध्ये पाणी सर्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी मोटर लागणार आहे। ही आहे टुलू पंप। ह्यामध्ये इथून पाणी घेतले जाते आणि ह्या भागामधून, वरच्या भागामधून पाणी सोडले जाते। तो जो सोडलेला पाईप आहे हा सिलिकॉन पाईप आहे। ह्यामधून पाणी ह्या खालच्या भागामध्ये येते आणि ती गोल फिरत फिरत सिलेंड्रिकल वे मध्ये फिरत फिरत वरच्या नळीतून बाहेर येते आणि ती नळी आपण ह्या बादलीमध्ये परत सोडणार आहोत। तर अशा तऱ्हेने हे पूर्ण सर्क्युलेट होणार आहे। तर आपल्याला ह्यामध्ये साली डायरेक्ट न टाकता आपण त्याच्यामध्ये एक बेस टाकणार आहोत। ह्या बेसचा एक असा वापर होतो ह्यामध्ये की जी खाली गरम झालेली हवा आहे ती सच्छिद्रमधनं एक युनिफॉर्मली वर येते त्याच्या, आणि ती सालीमध्ये जी गरम वाफ आहे ती सालीमध्ये मिक्स होऊन त्यातला अर्क वाफेसोबत वर येतो। तर आपण तो कलेक्ट करणार आहोत आणि वरचं युनिट आणि खालच्या युनिटमध्ये एक रबर ही रिंग आहे, ह्याला आपण गॅस्केट म्हणतो, ती आपण इथे ठेवलेली आहे भांड्यावर, आणि त्याच्या दोन्ही सिलेंडर कंडेन्सर आणि खालचं वेसलला कनेक्ट करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी एक आपल्याकडे स्टीलची रिंग आहे। त्याला हा स्क्रू आहे, हा अँटी क्लॉकवाईज उघडतो आणि क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा बंद होतो। तर असे हे या ॲपरेटरची ओळख आहे। आपण या सालीचे वजन करून घेतलेले आहे, ते 300 ग्राम आहे। हे आहे कोनिकल फ्लास्क, हे नरसाळा आहे, आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट घेण्यासाठी वापरणार आहोत। तर हे 1 लिटर पाण्याचा आपण वापर करणार आहोत 300 ग्राम मधलं अर्क घेण्यासाठी। तर आता आपण आपला एक्सपेरिमेंट चालू करू। सर्वप्रथम मी हा पहिला बेस एकदम तळाशी ठेवणार आहे। त्यानंतर मी 1 लिटर पाणी डायरेक्ट ह्या पात्रामध्ये टाकणार आहे। हे पाणी जेवढं शुद्ध असेल तेवढं चांगलं आहे। मी इथे फिल्टरच्या पाण्याचा वापर करत आहे।
सर्वप्रथम आपण मोसंबीचे वजन करून घेणार आहोत। आता आपण टेअरिंग करून घेऊ। 0 झाल्यानंतर मोसंबीचे जे साली आहेत ते आपण मोजून घेणार आहोत। अंदाजे मिनिमम कमीत कमी 100 ग्रॅम असले पाहिजे। सो इथे आपण यामध्ये ही साली जी मोसंबीची साल आहे ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत। मी ते सालीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। इथे आपण बारीक तुकडे टाकलेले आहेत। आता मी हे डिस्टिलेशन युनिट पूर्ण बंद करणार आहे। यामध्ये थर्मोमीटरची जी रेंज आहे ती 0 पासून ते 120 डिग्री सेल्सिअस आपण मोजू शकतो आणि हा पार्ट मूवेबल आहे, हा आपण काढू शकतो आणि पूर्ण बंदही करू शकतो। तर इथे मी अँटी क्लॉकवाईज करून बंद केलेला आहे आणि आता मी इथे हे लावणार आहे। आपण अशा पद्धतीने लावायचे की हा भाग समोर आला पाहिजे, सो की आपण कलेक्ट करू शकू इझिली आणि बघू शकू। तर आता ही जी रिंग आहे ही मी साईडनी ह्या भोवती लावून घेतो, जे की वरचा सिलेंड्रिकल भाग आणि खालचा सिलेंड्रिकल भाग दोन्ही कनेक्ट करणार आहोत। हे पूर्णपणे टाईट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कुठलाही एअर गॅप राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्यायची। अशा तऱ्हेने मी पूर्ण लावलेला आहे। ओके, आता आपण आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करू। हे जे पंप आहे त्याला आपण फ्लू पंप असे म्हणतो, तो मी पूर्णपणे खाली ठेवणार आहे। ह्या बकेटमध्ये जवळपास 14 ते 15 लिटर पाणी आहे आणि हे पाणी जेवढं थंड असेल तेवढं उत्तम आहे, कारण आपण याचा सॉल्व्हंट कूलंट म्हणून वापर करणार आहोत। इथे मी एक सेलोटेप म्हणजे चिकटपट्टी लावली आहे, याचा वापर हे पाईप हा स्थिर राहण्यासाठी होतो। आता आपण हा पंप मी चालू करणार आहे। आता पाणी इकडून खाली नळीमधून वरच्या नळीमध्ये येतं सर्क्युलेट होऊन, त्याचा फ्लो तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने येत आहे। तर मी हा पाईप हा बकेटमध्ये ठेवणार आहे। सो आता आपण आपल्या प्रयोगाला चालू करू, सुरुवात करू। आता
यामध्ये मी पहिला गॅस लावून घेतो. गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आता तुम्ही ते बघू शकता की साधारण तापमान 27 ते 28 डिग्री सेल्सिअस आहे. आता मी हे चालू केलं आहे. तर आता मी एक टायमर लावतो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी की किती वेळाने आपलं डिस्टिलेशन चालू होतं. तर इथे मी पुढे एक स्टीलची बॉटल ठेवणार आहे. ज्याचं व्हॉल्यूम जे आहे ते 1 लिटर आहे, 1 लिटर आहे. यामध्ये असं नळसळ ठेवत आहे की जेणेकरून पूर्ण पाणी जे सत्व आहे ते डायरेक्ट बॉटलमध्ये व्यवस्थितरित्या पडेल. सो टेम्परेचर येण्यापर्यंत आपण एक वाट बघू. एक 7 मिनिटानंतर तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसला पोहोचलेलं आहे. आणि ते हळूहळू आता वाढत आहे. दहा मिनिटानंतर 60 डिग्रीला तापमान पोहोचलेले आहे. दिलेलं तापमान हे फक्त आतल्या व्हेसलमधलं आहे. 11 मिनिटानंतर 70 डिग्री सेल्सिअस झालेला आहे. बारा मिनिटांनी साधारण 90 डिग्री सेल्सिअसला तापमान पोहोचलेलं आहे. तेरा मिनिटांनी 95 डिग्री सेल्सिअस झालेला आहे. ह्यामध्ये तुम्ही कमीत कमी 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत मोजू शकता. आता तापमान 97 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. तरीही आपल्याला कुठलाही आउटपुट मिळालेला नाही. साधारण 14.5 ते 15 मिनिटानंतर आपल्याला पहिला ड्रॉप मिळालेला आहे. एक मोसंबीचा जो सुगंध आहे तो आता त्या पद्धतीने येत आहे. सो जे वोलाटाईल कंपाऊंड आहे ते येत आहे. सो 15 मिनिटं झालेली आहे. 15 मिनिटानंतर आपल्याला डिस्टिलेशनमध्ये पहिलं ड्रॉप जे आहे तो मिळालेला आहे. आणि आता स्लोली तो आर्क जो आहे तो येत आहे. यामध्ये काही वोलाटाईल आणि नॉन वोलाटाईल असे 2 प्रकारचे कंपाऊंड असतात. ते कंपाऊंड जर 100 डिग्रीपेक्षा जर तापमान जर कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट जो आहे तो जर कमी असेल तर तो अगोदर सुद्धा येऊ शकतो. तो कदाचित यामध्ये कंडेन्सेशनमध्ये कंडेन्स होणार नाही, तो हवेमध्ये तसाच चालला जाईल. पण जो पाण्यामध्ये मिक्स होतो, जो कंपाऊंड मिक्स होतो तो आपण जो आर्क आहे तो आपण यामध्ये एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत. तो आर्क आपण घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी जे आहे ते ड्रॉपमध्ये येत आहे आणि आपण हीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. कारण आतमध्ये जो टेम्परेचर आहे 100 डिग्रीला जी संत्र्याची ज्या साली आहेत ते बॉईल व्हायला चालू होतात आणि त्याच्यामधला जो आर्क आहे तो त्या पाण्यामध्ये येऊ शकतो आणि नंतर ते हवेमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपण बाहेर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. यामध्ये तुम्ही बघू शकता कसे ड्रॉप येत आहेत. आपण हीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत.
बरोबर 40-45 मिनिटे झालेली आहेत. तर आपण आता बघणार आहोत की किती प्रमाणात आत आलेला आहे मोसंबीचा. तर त्यासाठी मी एक प्लास्टिक बॉटल, PET प्लास्टिक बॉटल घेत आहे आणि जो इथे जो आर्क आला आहे तो आपण मोजून घेऊया. तर त्या जागी ठेवण्यासाठी एक बॉटल दुसरी बॉटल मी घेतलेली आहे. ह्या बॉटलमध्ये आपण रिप्लेस करणार आहोत ह्या बॉटलला. ही थोडीशी गरम आहे कारण स्टीलच्या जवळ असल्यामुळे. आता मी ह्या बॉटलमधला जो आर्क आहे तो ह्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. पाणी मोठ्या प्रमाणावर खूप क्लिअर आहे. पण सेन्स आहे. जो मोसंबीच्या सालीमध्ये जो एक सुगंध असतो तो सुगंध थोडा येत आहे. त्याचा अर्थ पाण्यामध्ये काही प्रमाणात त्याचा जो आर्क आहे तो आलेला आहे. त्यामध्ये हा पूर्ण होमोजिनियस पार्ट आहे. सरळ त्याला लावलेला आहे आणि आता आपण ह्याचं वजन करून घेऊया. तर जवळपास 440 ग्राम आपल्याला आर्क मिळालेला आहे. तर पुढे आपण ही सेम प्रोसिजर कंटिन्यू ठेवू की येणाऱ्या आर्कमध्ये अजून काही वेगळे कंपाऊंड्स येत आहेत का नाही ते आपण मग घेणार आहोत. नमस्कार. आता साधारणतः एक 60 मिनिट झालेले आहे, 1 तास झालेला आहे. तर आपण जेवढा आर्क आला आहे त्यावरच थांबू कारण आता जे आर्कचा जो कलर आहे तो टर्बिड नाही आहे, तो क्लिअर सोल्युशन आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की जे इसेन्शियल ऑइल आहे ते ह्याच्यामध्ये असेल. आणि एक पर्टिक्युलर टिपिकल एक वेगळा आवाज येतोय, कदाचित काही अडथळा झाला असेल. तर ह्या स्टेजला आपण थांबलेलं बरं आहे. तर आपण ऑलमोस्ट 50% वॉटर जे आहे ते बाहेर एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. तर इथे थांबायला काय आपण काही हरकत नाही. तर मी इथे डिस्टिलेशन बंद करत आहे आणि हे डिस्टिलेशन युनिट, डिस्टिलेशन युनिट हे काही वेळासाठी थंड होण्यासाठी मी असंच त्या गॅसवर ठेवणार आहे. तर आता जो झालेला एक्स्ट्रॅक्ट केलेला जो आर्क आहे तो मी आता ह्यामध्ये मोजेल. परत मी एकदा बॉटल चेंज करेल आणि पहिला जो आर्क होतो त्यामध्येच मी मिक्स करून टाकेल. ह्यामध्ये सुद्धा जो ऑरेंज संत्रीचा जो फ्लेवर आहे त्याचा जो टिपिकल वास आहे तो येत आहे. सो आय स्ट्रॉंगली बिलीव्ह त्याच्यामध्ये आर्क आहे. आर्क आपण कुठल्याही फळाचा किंवा त्याच्या सालीचा काढू शकतो. पण सगळेच आर्कचे ॲप्लिकेशन असतीलच असं नाही. पण ह्यामध्ये जो आलेला आहे त्याचा आपण ॲप्लिकेशन बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी आता वजन करून घेते. तर वजन आहे 690 ग्रॅम. सो अराउंड 70% वॉटर आय हॅव एक्स्ट्रॅक्टेड. सो इथे आपण थांबत आहोत. धन्यवाद. पुढील लेक्चर किंवा एक्सपेरिमेंटसाठी तुम्ही सतर्क राहा. तोपर्यंत हॅपी लर्निंग.